सांगलीच्या मिरज तालुक्यात एकतर्फी प्रेमाच्या विकृत हट्टातून घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने मुलीच्या वडिलांवर खुरप्यासारख्या धारदार शस्त्राने अचानक हल्ला केलाय। या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झालेत, तर मध्ये पडलेल्या मुलीचं बोट तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। घटनास्थळ, रुग्णालय आणि संपूर्ण गावातच भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे। मिरज तालुक्यातील टाकळी गावात रविवारी संध्याकाळी घडलेल्या या हल्ल्यानं संपूर्ण परिसर हादरलाय। गावात नेहमीप्रमाणे शांत वातावरण असताना अचानक घरातून आरडाओरडा झाल्याचं शेजाऱ्यांच्या कानावर आलं आणि पाहता पाहता हा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी अक्षय पाटील यांची आधीपासूनच ओळख होती, मात्र मुलीने लग्नाला स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीच्या मनात तीव्र राग निर्माण झाला। गेल्या काही दिवसांपासून तो या कुटुंबाचा पाठलाग करत असल्याची माहितीही शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे। रविवारी संध्याकाळी मुलीचे वडील अभयकुमार पाटील घराच्या ओट्यावर बसलेले असताना आरोपी थेट बॅग घेऊन घरात शिरला। त्यात खुरप्यासारखं धारदार शस्त्र लपवलेलं होतं। कोणतीही चर्चा किंवा वाद न घालता त्याने सरळ वडिलांवर वार करायला सुरुवात केली। वार इतका अचानक आणि जोरदार होता की परिसरातील लोक हादरून गेले। अभयकुमार यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचे हालचाली अतिशय आक्रमक असल्याचं साक्षीदारांनी सांगितलं। त्यावेळी मुलगी बाहेर पडत वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करताच आरोपीचा वार तिच्या हातावरही बसला आणि एका बोटाला गंभीर दुखापत होऊन ते पूर्णपणे तुटलं। हा संपूर्ण प्रकार केवळ काही सेकंदातच घडला आणि आरोपी गावातून पळून गेला। घटनेनंतर जखमी वडील आणि मुलीला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडिलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, तर मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील उपचार सुरू आहेत। दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस पथकाने घटनास्थळी तात्काळ येऊन पंचनामा केला। आरोपी अक्षय पाटील विरुद्ध हत्या प्रयत्नासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी त्याच्या संभाव्य ठिकाणांवर शोध मोहीम सुरू केली असून मोबाईल लोकेशन आणि गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।